बाबाजीने स्वप्नी येऊनी तुकयाला अनुग्रह दिदला निज कृपे. रामकृष्ण हरी हा मंत्र बाबाजी चैतन्यांकडून तुकाराम महाराजांना दिला. दंडवत केल्याबरोबर काही बोलायला तयार नाहीत. आनंद वाटला, परंतु चैतन्य महाराजांनी सांगितलं, बाळा उठ, मीच का तर तुझा गुरु आहे, मीच तुझ्या स्वप्नामध्ये आलो. माझी परंपराही तुला सांगून जातो की राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खुण माळिकेची, बाबाजी आपुले सांगितले नाम. माझं नाव सांगितलं, डोक्यावर हात ठेवला आणि मंत्र दिला, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मंत्राची दीक्षा मिळाली. तिथून तुकाराम महाराजांना एक वेगळीच अनुभूती आली. तेव्हा माऊलींनी नुसता हस्तस्पर्श केला. स्पर्शाचा परिणाम असा झाला की ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद. ओंकारमुळे शब्द प्रणवाचा. माऊलीने स्पर्श केल्याबरोबर जो काही रेडा ऋग्वेदाच्या रुची बोलायला लागला. सर्वांना आश्चर्य अशा प्रकारे वाटलं. का आळेगाव हे का तर जुन्नर तालुक्यामध्ये लागलं. त्या ठिकाणी प्रवासामध्ये नेमकं गावापासून 1 किलोमीटर अंतरावर त्या रेड्याने आपला प्राण सोडला. प्राण सोडल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी त्याला संजीवन समाधी वगैरे दिली. रामकृष्ण हरी. मी श्रेया राजेश खांडके तुम्हा सर्वांचं स्वागत करते जुन्नर दर्शन या पॉडकास्टमध्ये. आपल्या समाजात संतांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. संत कोण असतात तो? तर आपल्या समाजाला योग्य मार्गदर्शन करणारे महापुरुष. आणि आपल्या जुन्नरला संतांची भूमी म्हटलं जातं. अनेक संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही जुन्नरची भूमी. आणि आज आपण आलोय ओतुरात. आपल्या जुन्नरच्या इतिहासात 2 अगदी महत्त्वाच्या घटना घडून गेल्या. एक म्हणजे आळे येथील रेड्याची समाधी आणि दुसरी म्हणजे उत्तमापूर येथील म्हणजेच आजचं ओतूर येथील बाबाजी चैतन्य यांची समाधी. बाबाजी चैतन्य म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे सद्गुरू. तर आज आपण या घटनांबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तर आज आपल्याबरोबर आहेत हरिभक्त परायण तुळशीराम महाराज सरकटे. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. महाराजांची ओळख करून द्यायची तर महाराजांनी महाराष्ट्रभर अनेक कीर्तनं केलेली आहेत. प्रवचन रूपी सेवा त्यांनी दिलेल्या आहेत आणि अनेक पुरस्कारांनी महाराजांचा सन्मान झालेला आहे. आता आपण आपल्या विषयाकडे वळूयात. ते म्हणजे आळे येथील रेड्याची समाधी. तर आळ्यामध्ये ही रेड्याची समाधी आहे, पण आज जर विचार केला तर जुन्या जाणत्या लोकांना सोडून या समाधीबद्दल फारशी कुणाला माहिती नाही आहे किंवा ह्या रेड्याच्या समाधीचा जो इतिहास आहे तो लोकांना माहिती नाही आहे. तर मला तुमच्याकडून या रेड्याच्या समाधीचा इतिहास जाणून घ्यायचा आहे. तर तो नेमका काय? रेड्याची समाधी ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याला जी संजीवन समाधी दिली त्याचा इतिहास असा की ज्यावेळी सर्व भावंड पैठण क्षेत्रामध्ये गेली. पैठण क्षेत्रामध्ये शुद्धीपत्र आणण्याकरता गेल्यानंतर तिथल्या ब्राह्मणांनी यांची नावं ऐकून त्यांची विटंबना केली. खरोखरच तू ज्ञानार हे नाव आहे, परंतु ज्ञानासारखा तू आहेस का? जरा असेल तर हा जो काय रेडा आहे याचं नाव ज्ञान आणि तुझंही नाव ज्ञान आहे, याच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये काय फरक? असं म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हटले, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. त्याच्यातला आत्मा आणि माझा आत्मा एक अशा प्रकारचा आहे, त्यामुळं तो आणि मी एकच आहे. असं म्हटल्यानंतर ब्राह्मणांना हसू आलं आणि हसल्यानंतर खरोखरच एवढं ज्ञान तुला का आहे? तर हा जो रेडा आहे याच्या मुखातून तो वेद बोलावून घेऊ शकतो का? माऊली म्हटले, जर पुण्याई असेल तर तोही रेडा का तर वेद बोलेल. असं म्हटल्यानंतर ब्राह्मणाने सांगितलं बोलव. तेव्हा माऊलींनी नुसता हस्तस्पर्श केला. स्पर्शाचा परिणाम असा झाला की ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद. ओंकारमुळे शब्द प्रणवाचा. माऊलीने स्पर्श केल्याबरोबर जो काही रेडा ऋग्वेदाच्या रुची बोलायला लागला. सर्वांना आश्चर्य अशा प्रकारे वाटलं. एवढा रेडा असून शुद्ध का तर ऋग्वेदाच्या रुची हा बोलतो. मग ज्ञानेश्वर महाराजांनी का तर तेव्हा हा चमत्कार करून दाखवला. तेव्हा सर्व ब्राह्मणांना माऊलीचं महत्त्व कळालं. तेव्हा तो रेडा तिथे बोलवून घेतल्यानंतर माऊलीने तो चमत्कार केला आणि त्या रेड्याला पैठणमध्ये न ठेवता बरोबर घेऊन आळंदीकडे निघाले. जाता जाता प्रवासामध्ये नेवासे गाव लागलं.
त्या ठिकाणी नेवासे गावामध्ये खांबाला टेकून ज्ञानोबारायांना ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. त्यामध्ये सुद्धा सच्चिदानंद बाबांना जिवंत अशा प्रकारे केलं. त्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांचे एकमेव शिष्य सच्चिदानंद बाबा. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज त्या खांबाला बसून ज्ञानेश्वरी का त्याला सांगायचे आणि ती तर सच्चिदानंद बाबा आधारे लेखकू झाला. सच्चिदानंद बाबांनी त्या खांबात ती ज्ञानेश्वरी संपूर्ण लिहून काढली. संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर सर्वांना कातर घेऊन ज्ञानेश्वर महाराज पुढे आळंदीकडे कातर निघाले. प्रवास करता 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 नेमका आळेगाव हे कातर जुन्नर तालुक्यामध्ये लागलं. त्या ठिकाणी प्रवासामध्ये नेमकं गावापासून 1 किलोमीटर अंतरावर त्या रेड्याने आपला प्राण सोडला. प्राण सोडल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी त्याला संजीवन समाधी वगैरे दिली. स्वतः कातर पूजा केली आणि हाताने त्याला समाधी वगैरे दिली. दिल्यानंतर पुढे प्रवास करत करत ज्ञानेश्वर महाराज आळंदीला निघाले. जाता जाता आपल्यामध्ये जसं पिंडदान विधी करतात तद्वत ज्ञानेश्वर महाराजांनी आंबेगाव तालुक्यामध्ये चास नारोडी गाव त्या ठिकाणी गंगेच्या ठिकाणी रेड्याला अशा प्रकारचं पिंडदानही दिलं. आजही त्या गावामध्ये रेड्याचं मुख त्या गंगेमध्ये पाहायला मिळतं. किती जरी मोठा पूर आला तरीसुद्धा रेड्याचं मुख जसंच्या तसं अशा प्रकारे राहतं. नंतर ज्ञानेश्वर महाराजा पुढे आळंदीला गेले. आता महाराज हा रेडा नेमका कोण होता? कारण संत ज्ञानेश्वर महाराजांचा हात लागला या रेड्याला, तर त्याचा इतिहास काय किंवा त्याची कथा काय? त्या रेड्याचा पूर्वजन्माचा इतिहास असा लिहिला गेला. आमचे वारकरी संप्रदायामध्ये माधव महाराज मगर म्हणून ज्येष्ठ कीर्तनकार आणि अभ्यासू कीर्तनकार होऊन गेले. त्यांनी गाथा नवनीत या नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये त्यांनी पूर्वजन्माचा इतिहास सांगितला की हा रेडा पूर्वजन्मामध्ये एक मलय नावाचा गंधर्व असतो. गंधर्व असताना संपूर्ण कात्री एकदा सिंहस्थ परवा काळ आला. कुठे तर तीर्थक्षेत्राला वगैरे जावं म्हणून स्नानाकरता समुद्र स्नानावर हे सर्व गेले. परंतु जात असताना हे सर्व गंधर्व स्त्रियाबरोबर घेतल्या आणि स्नान करत असताना नग्न अवस्थेमध्ये जलक्रीडा करत होतात. पर्वकाळ असल्यामुळं त्याच ठिकाणी नारदांची स्वारी काय न यावी. नारदांनी पाहिलं आणि काय तर हे जलक्रीडा करतात परंतु नग्न अवस्थेमध्ये, म्हणून त्याला हाक मारली आणि सांगितलं गंधर्वा नग्न अवस्थेमध्ये जलक्रीडा करू नये. आज सिंहस्थ पर्व काळे शास्त्र नियम असा आहे की नग्न होनिया स्नान जे करीती त्यांची व्रते होती निरर्थक. आपल्या आयुष्यामध्ये जेवढी व्रत वैकल्य करून जेवढं पुण्य मिळवलेलं राहतं, नग्न अवस्थेमध्ये तर तीर्थाच्या ठिकाणी स्नान केलं तर त्या पुण्याचा ऱ्हास होतो. म्हणून तो बाहेर या आणि वस्त्र परिधान करा. परंतु हा गंधर्वाने ऐकलं नाही. पुन्हा पुन्हा का तर नारद सांगत होते की आणखी काही ऋषी मंडळी या ठिकाणी स्नाना करता येतील, त्यांना हे चित्र पाहणार नाही, तेव्हा बाहेर या. परंतु याने उन्मत्तासारखं उदाहरण बोलले की नारदा इतर ठिकाणी तुम्हाला आंघोळीला जागा नाही का? मी आणि माझ्या स्त्रिया स्नान करत असताना या ठिकाणी तुम्ही येण्याचं काय कारण? बाहेर जावं. शेवटी नारदाने डोळ्यावर हात ठेवला. सांगितलं ना गंधर्वा तुझ्या स्त्रिया पाहण्याच्या उद्देशाने आलेलो नाही. आज सिंहस्तर पर्व काळ मी आलो, आणखी ऋषी मंडळी येतील तेव्हा बाहेर ये आणि वस्त्र परिधान करा. परंतु हा उन्मत्तासारखा यद्वा तद्वा शब्द बोलला. त्यामुळे नारदांचा राग अनावर झाला. नारदांनी सांगितलं गंधर्वा तुझ्या हिताचं बी सांगत असताना तू जर एखाद्या उन्मत्तासारखा बोलायला लागला तर जा मी तुला शाप देतो की एका जन्मामध्ये तुला घोडा व्हावं लागेल, रेडा व्हावं लागेल आणि धेडा व्हावं लागेल. धेडा याचा तर शूद्र जातीमध्ये जन्माला यावं लागेल. तेव्हा असा शापवाणी बाहेर पडल्याबरोबर गंधर्व घाबरला. कारण पूर्व काळामध्ये शापादपी शरादपी साधू होते. शाप जर दिला तर तो लोकांना निश्चित लागत होता. लोक साधूला घाबरून राहायचे.
परंतु अलीकडे तसे शापादपी शारादपी साधू राहिलेले नाहीत, कमी झाले. त्याची कारणं वेगळी आहेत. पूर्वकाळामध्ये शाप देण्याचं जे साधूकडे सामर्थ्य असायचं त्याचं कारण जिव्हा दग्धा परान्येनं हस्तौ दग्धौ प्रतिग्रहात परस्त्रीभिर्मनो दग्धम कुतशापम कलयुगे. शास्त्रकार म्हणतात कलियुगामध्ये या साधूंकडे शाप देण्याचं सामर्थ्य का राहिलं नाही, तर जिव्हा दग्धा परान्येनं दररोज दुसऱ्याच्या घरचं फुकटचं अन्न खाऊन खाऊन जिभेतलं सामर्थ्य निघून गेलेलं राहतं. दुसरं साधूचं हातामध्ये सामर्थ्य राहतं. एखाद्याकडे हात केला तरी त्याचं काय तर वाईट करतील, परंतु हातामध्येही सामर्थ्य राहिलं नाही. कारण का? हस्तौ दग्धौ प्रतिग्रहात सतत लोकांच्या पुढे हात पसरल्यामुळं हातातलंही सामर्थ्य निघून गेलं. साधूचं एक मानसिक सामर्थ्य राहतं. मनाने जरी ठरवलं एखाद्याचं वाईट करायचं तरीसुद्धा करू शकतात, परंतु कलियुगामध्ये तेही सामर्थ्य राहिलं नाही. का? तर बहुधा परस्त्रीभिर्मनो दग्धम कुतशापम कलयुगे. कसा या कलियुगामध्ये शाप लागेल, परंतु पूर्वकाळामध्ये शापादपी शरादपी साधू नारदांचा शाप लागला. तो गंधर्व घाबरला, शरण आला, सांगितला नारदा माझ्याकडून चूक झाली, परंतु मला क्षमा करा, काहीतरी उशाप द्या. तेव्हा नारदाने सांगितलं गंधर्वा ठीक आहे, तू मला शरण आलास म्हणून मी तुला पुन्हा उशाप देतो, परंतु तुला हा शाप भोगावाच लागेल. परंतु प्रत्येक जन्मामध्ये एक एक साधू तुला भेट देतील आणि याच्यातून तुझा उद्धार करून घेतील. म्हणून जो पहिला शाप लागला त्या गंधर्वाला, तेव्हा तो घोडा योनीमध्ये जन्माला गेला. तेव्हा घोडा योनीतून उद्धार करणारे साधू कोण, तर ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर आंबेजोगाईला मुकुंदराज स्वामी होऊन गेले. मुकुंदराज स्वामींनी घोड्यावर बसल्याबरोबर त्या घोड्याचा कादर उद्धार करून घेतले. नंतर तोच गंधर्व पुढे एखादा रेडा म्हणून जन्म घेऊन आला. तेव्हा तो ज्ञानेश्वर महाराजांना भेटावा, माऊलीने का तर त्याचा अंगीकार केला, ऋग्वेद बोलवून घेतला आणि त्याचा का तर उद्धार करून घेतला. केवळ रेड्याचा उद्धार केला असं नव्हे, तर त्या रेड्याच्या नावाने आजही सुद्धा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह होतो. जुन्नर तालुक्यामध्ये सर्वात मोठं मंदिर अलीकडे जर बांधकाम चाललेलं असेल तर ते आळे गावामध्ये रेडीश्वर भगवंताचं मंदिर. त्याचप्रमाणे मोठी यात्रा भरते. आळंदीला त्र्यंबकेश्वरला या ठिकाणी का तर मोठा पालखी सोहळा त्यांचा नेल्या जातो. म्हणून भव्य दिव्य असं मंदिर रेड्याचं आहे. आणि पुढे तोच गंधर्व देवाधेडाना शूद्र जातीमध्ये जन्माला गेला. सज्जनगडावर स्वामी समर्थ राहत असताना रामदास स्वामींना ज्यावेळेस काशीवरून एक पंडित प्राण ही संस्कृतमध्ये मोठी पदवी धारण करून मोठा विद्वान की ज्या का असा महाराष्ट्रामध्ये आले, त्या काळामध्ये त्याचं मत होतं जो मला वादामध्ये जिंकेल, मी जर हरला गेलो तर त्याने आपल्या जानव्याला सुरी टांगलेली होती की या सुरीने का तर माझी जीभ मी कापून घेईल, नाहीतर जो समोरचा जर हरला तर त्याने माझी शरणागती पत्करावी. या माध्यमातून तो सज्जनगडावर आला. आल्यानंतर समर्थ रामदास स्वामींचं जीवन म्हणजे साध्या स्वरूपाचं. सांगितलं मी काय मोठा विद्वान नाही, तुम्हाला का तर जर वादविवाद घालायचा असेल तर माझा शिष्य समोरून येतो, त्याच्याबरोबर तुम्ही वाद करा, तो त्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. जेव्हा शास्त्रोक्त पद्धतीने का तर वादविवाद होणार, त्या काळामध्ये त्याला विचारलं तू कोण, त्याने सांगितलं मी शूद्र आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं मी ब्राह्मण आहे, संपूर्ण वेदाभ्यास केलेला आहे, क्षुद्राबरोबर मी एखादा वाद घालणार नाही. तेव्हा रामदास स्वामींच्या हातामध्ये जो दंड होता त्याने अशी एक रेषा ओढली, आत आला तर तो शूद्र आत आल्यावर त्याला ब्राह्मणत्व प्राप्त झालं. पुन्हा का तर विद्वान हवा, पुन्हा एक रेषा ओढली, तो आत आला तर विद्वत्व त्याला प्राप्त झाले. जेव्हा त्या काळामध्ये तो ब्राह्मण का तर काशीहून आलेला ब्राह्मण त्याला वादामध्ये जिंकलं, त्या काळामध्ये जो काही मागचा गंधर्व होता तोच का तर रामदास स्वामींच्या इथे एक क्षुद्र म्हणून जन्माला आला आणि सेवा करत होता. त्याची उद्धार का तर त्यांनी करून घेतला. हा म्हणजे घोडा, रेडा आणि धेडा ही जी काही रेड्याची
पूर्वजन्मातला इतिहास आहे. तोच इतिहास का तर या आळे गावामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवून घेतला, समाधी त्याला वगैरे दिली. असा हा रेड्याचा इतिहास पूर्वजन्माचा आहे. आता कुठेतरी महाराज असा विचार केला तर नव्या पिढीला या गोष्टी कुठेतरी पटत नाहीत. म्हणजे रेड्याच्या मुखातून वेद कसे काय वदवून घेतले जाऊ शकतात, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, किंवा आजच्या मुलांना ते पटत नाही. तर मला याच्याबद्दल तुमचे विचार ऐकायचे. रेड्याच्या मुखातून वेद बोलवून घेतला. काही काही गोष्टी अशा आहेत की सर्व समाजाकडे फक्त शब्द प्रामाण्याला महत्त्व देतो, परंतु शब्द प्रामाण्याला महत्त्व नाही. काही ज्या अनुभवजन्य ज्ञान राहतं आणि जी अनुभूती आलेली राहते. आजही सुद्धा अशी काही विभूती आपल्यामध्ये आहेत की त्यांना आपण पाहिलेलं सुद्धा नाही, तरीसुद्धा त्याचा अनुभूती आपल्याला का तरी येते. ध्यान धारणा एकाग्रचित्त वगैरे जर झालं तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या आपल्याला का तर खऱ्या वाटत नाहीत, परंतु त्या निश्चित का तर झालेल्या आहेत. कारण का रेड्याच्या मुखातून वेद बोलवून घेतला हे जरी वाटत नसेल, परंतु संतांकडे जी काही शक्तिपाताची दृष्टी राहते, जर शक्तिपात जर एखाद्यावर केला तर न घडणाऱ्या गोष्टीसुद्धा का तर त्या घडू शकतात. अशी बरीचशी उदाहरणं आपल्या संप्रदायामध्ये आहेत. इतर समाजामध्ये सुद्धा ह्या गोष्टी का तर घडतात. शक्तिपाताने न घडणाऱ्या गोष्टीसुद्धा का तर साधू घडवून आणू शकतात. त्यामुळं तुम्हाला ही जे काही प्रत्यक्ष प्रमाणाच्या माध्यमातून तुम्ही फक्त पाहता, पण साधूची एक वेगळी आगळी शक्ती राहते. त्या शक्तीच्या माध्यमाने या गोष्टी घडू शकतात. तर आता आपण वळूयात जिथे आपण बसलोय, म्हणजे बाबाजी चैतन्य यांची समाधी आता इथे आहे. तर मला या समाधीबद्दल अजून माहिती तुमच्याकडून हवी आहे. तर बाबाजी चैतन्य कोण होते? तर सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज की आपल्या वारकरी संप्रदायामध्ये चतुष्ट मिळाले वारकरी रे. 4 प्रकारचे वारकरी पंढरपूरला. तर याचा अर्थ काही जे वारकरी आहेत, काही नाथ संप्रदायाचे आहेत, काही दत्त संप्रदायाचे आहेत, काही चैतन्य संप्रदायाचे आहेत आणि काही कबीर पंथाचे वगैरे असे काहीतरी मानलेले आहेत. त्यामध्ये नाथ संप्रदायाचे साधू म्हटले की प्रत्येक साधूने आपली परंपरा लिहून ठेवलेली आहे आणि त्या परंपरेला विशेष महत्त्व राहतं. कोण सांगतो त्या सांगणाऱ्याला महत्त्व नाही, यांच्या पाठीमागे परंपरा आहे का तर त्या सांगण्याला काय तर महत्त्व राहतं. स्वतः भगवानसुद्धा गीतेमध्ये सांगतात, अर्जुना मी सांगतो म्हणून ऐकू नको. सहज का तर जेव्हा भगवान बोलतात, अर्जुनाच्या मनामध्ये सुद्धा शंका आली की तुम्ही सांगता ही गोष्ट खरी आहे, पण याच्या पाठीमागे परंपरा आहे का. तेव्हा भगवान बोलतात, अर्जुना केवळ मी सांगतो म्हणून नव्हे, या ज्ञानाची अध्यात्माची परंपरा अशी आहे की गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये इमं विवस्वते योगम प्रोक्तवान हमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत एवं परंपरा प्राप्त मिमं राजर्षयो विदुः. भगवान सांगतात, अर्जुना ही परंपरा आहे. जगाच्या पाठीवर पहिलं अध्यात्मविद्या जर कोणी कोणाला दिलेली असेल तर इमं विवस्वते योगम, हा योग पहिल्याने विवस्वानाला मिळाला. विवस्वानाच्या नंतर तो मनुला सांगण्यात आला, मनुच्या नंतर तो इक्ष्वाकू राजाला सांगण्यात आला आणि एवं परंपरा प्राप्त. ही अशी जी परंपरा प्राप्त झालेली, त्या परंपरेत जे काही सांगितलं ते ज्ञान मी आज तुला सांगतो. म्हणून परंपरेला विशेष महत्त्व. कोण सांगतो म्हणण्यापेक्षा यांच्या पाठीमागं परंपरा आहे का. म्हणून प्रत्येक संतांनी मांस परंपरा कुठेही लिहिलेली नाही. ज्ञानेश्वरी आपण जर वाचायला घेतली तर माझ्या वडिलांचं नाव विठ्ठलपंत आहे किंवा आईचं नाव रुक्मिणी आहे हा शब्द कुठेही नाहीत, परंतु गुरु परंपरा माऊलीने लिहून ठेवली. तुकाराम महाराजांनी सुद्धा एवढ्या 4,500 अभंग लिहिले, परंतु माझ्या आईवडिलांचं नाव, आईचं नाव कनकाई आहे, वडिलांचं नाव बोलोबा आहे, असा कुठेही निर्देश नाही. परंतु गुरु परंपरा ही प्रत्येक संतांनी लिहून ठेवलेली आहे, कारण गुरु परंपरेला जास्त महत्त्व. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची गुरु परंपरा म्हटली की त्यांच्या परंपरेचा अभंग आदिनाथ उमा बीज प्रगटिले मच्छिंद्रा लादले सहज स्थिती.
जसं भगवान आदिनाथाने पुढे ते पार्वतीला ज्ञान सांगितलं, पार्वतीच्या माध्यमातून ते मच्छिंद्रनाथांना मिळालं, मच्छिंद्रनाथांच्या नंतर गोरक्षनाथांना मिळालं, गोरक्षनाथांच्या नंतर गहिनीनाथांना मिळालं, गहिनीनाथांचा प्रसाद निवृत्तीनाथांना मिळाला आणि निवृत्तीनाथांनी तो ज्ञानेश्वर महाराजांना दिला. कारण ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधली संपूर्ण माझे हाती. हे संपूर्ण ज्ञानाची परंपरा मला मिळेल. ज्ञान गुण गम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिधले माझे हाती. की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ही परंपरा आली, परंतु तोपर्यंत एक गुरु आणि एक शिष्य परंपरा होती. ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणायचं कारणच हे की त्यांनी जे गुप्त एक गुरु एक परंपरा होती ती कारणच ठेवता प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. संपूर्ण लोकांना उघड करून सर्वांना ज्ञान कातर सांगितलं. पण ही जशी माऊलीची गुरु परंपरा, तद्वत तुकाराम महाराजांची गुरु परंपरा जर म्हटली तर त्यांच्या गुरु परंपरेचं कोण, तर अभंगात असं वर्णन आहे की मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ येथोनिया हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकीचारी भागवत ते गुजविधाता सांगे नारदाशी नारदे व्यासाशी उपदेशिले राघव चैतन्य केले अनुष्ठान त्याशी द्वैपायने कृपा केली कृपा करुणी हस्त ठेवेला श्री बोधत्व अंतरी ठसावला राघवा चरणी केशवा शरण बाबाजीशी पूर्ण कृपा त्याशी बाबाजीने स्वप्ने येऊनी तुकयाला अनुग्रह दिदला निज कृपे. हे जी परंपरेचा अभंग यामध्ये भगवान महाविष्णूने चतुश्लोकी भागवत आपल्यामध्ये महत्त्वाचा 4 श्लोकाचा भागवताचा उपदेश पहिल्याने का तर ब्रह्मदेवाला दिला. ब्रह्मदेवाच्या माध्यमातून तो पुढे नारदांना मिळाला. नारदांच्या नंतर राघव चैतन्य, नंतर केशव चैतन्य, नंतर बाबाजी चैतन्य, नंतर तुकाराम महाराज, तुकाराम महाराजांच्या नंतर निळोबारायांच्या नंतर शंकरस्वामी शिवूरकर, शंकरस्वामी शिवूरकरानंतर मल्लाप्पा वासकर. ही ज्ञानाची परंपरा, ही विद्ये परंपरा ही येतपर्यंत चालत आली. म्हणजे तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य महाराज. आणि मी हे ऐकलं की रामकृष्ण हरी हा मंत्र बाबाजी चैतन्यांकडून तुकाराम महाराजांना दिला. त्याचं कारण असं, ही चैतन्य परंपरा जेव्हा का तर तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्याने अनुग्रह केला त्या काळामध्ये चैतन्याची परंपराच अशी आहे की यांच्यामध्ये जेव्हा राघव चैतन्य हे का तर वास्तवता राहणारे गुलबर्गा भागातले साधू, परंतु 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा करत करत ते का तर असे प्रवासाला निघाले. पूर्वी साधू लोक म्हणजे असे प्रवासामध्ये पायी प्रवास करत मग भीमाशंकरला आले, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक, आणि तसे त्र्यंबकेश्वरला जात असताना या उत्तमापूर गावामध्ये प्रवास करू लागले. या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण बसलात या ठिकाणी घनदाट जंगल होतं, अरण्य होतं. दक्षिण वाहिनी नदी गंगा मांडवी आहे. कारण साधना फलद्रूप होण्याकरता कोणती जागा कशी असावी याचं वर्णन करत असतात ज्ञानेश्वर महाराजांनी. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नाति नीचम चैलाजिन कुशोत्तरम. या श्लोकावर भाष्य लिहिताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात साधना फलद्रूप होण्याकरता जप जाप्य अनुष्ठान जर करायचं असेल तर ती जागा कशी असावी. तर माऊलीने वर्णन केल्याप्रमाणे उत्तमापूर ओतूरची जागा अशी आहे की पहिली गोष्ट जनाचेने पाय रुळीची ना. ज्या ठिकाणी अनुष्ठान करायचं तिथं जास्त लोकांची येणं जाणं नसावं. तर हे स्थान नेमकं गावापासून 1.5-2 किलोमीटर बाजूला आहे. त्या काळामध्ये घनदाट जंगल अरण्य होतं. अरण्य असताना माऊली म्हणतात ज्या ठिकाणी साधना करायची दक्षिण वाहिनी नदी गंगा ओढी असावी. तर या ठिकाणी मांडवी नदी गंगा दक्षिण वाहिनी अशा प्रकारे आहे आणि 12ही महिने या गंगेला पाणी राहतं. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जे साधना जर करायची असेल तर परी आवश्यक पांडावा ऐसा ठावो जोडावा जेथं निगूढ मठ होवावा का शिवालय. तर शिवालय वगैरे असावं.
तर या माध्यमातून या ठिकाणी कपर्दिकेश्वराचं भव्य दिव्य असं शंकराचं मंदिर आहे आणि जागृत स्थान आहे. जागृत स्थान असण्याचा एक परिणाम असा, ज्या काळामध्ये राघव चैतन्य 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा करत निघाले, हे स्थान त्यांना आवडलं. या ठिकाणी ते 12 वर्ष राहिले, तपश्चर्या वगैरे केली. दररोज पहाटे 3 वाजता ब्राह्म मुहूर्तावर उठायचं, गंगेमध्ये जायचं, स्नान करायचं, ओल्या वस्त्राने वाळूचं शिवलिंग तयार करायचं आणि ध्यानस्थ बसायचे. परंतु 12 वर्षे पाहिलं पण काही साक्षात्कार होईना. शेवटी जीवनाला कंटाळले. त्यांना वाटलं एवढी साधना करून घरदाराचा सर्व संघ परित्याग करून आयुष्यामध्ये काहीच घडलं नाही, काही साक्षात्कार नाही. म्हणून त्यांनी एक दिवस ठरवलं आपलं जीवन संपवायचं. पण या मांडवी नदी गंगेमध्ये मोठा डोह, त्या डोहामध्ये उडी घेणार. त्यावेळेस या जंगलामध्ये त्यांच्या कानावर शब्द आले की बाळा, तू आत्महत्या करू नकोस. तू हे जे वाळूचं शिवलिंग तयार केलं त्याच्यामध्ये तुला काहीतरी सापडेल. त्यांना आश्चर्य वाटलं, एवढं जंगल, अरण्य भाग, कुणाचे शब्द कानावर आले. म्हणून थांबले आणि जे वाळूचं शिवलिंग तयार केलं होतं त्याने असं विस्कटलं. विस्कटल्यावर चमत्कार असा, त्याच्यामध्ये त्यांना कवडी सापडली. पुन्हा त्यांना वाटलं 12 वर्ष झालो याच्यात तर काहीच नाही, नुसती कवडी आहे, काहीच उपयोग नाही, नकोच जीवन. म्हणून पुन्हा उडी घ्यायला जाणार तेव्हा पुन्हा कानावर शब्द आले, बाळा जीवन संपवू नको, जी तुला कवडी सापडली त्याच्यामध्ये तुला काहीतरी सापडेल. शेवटी यांनी थांबले आणि ती कवडी फोडली. कवडीमध्ये संस्कृतमध्ये कवडीला कपर्दी म्हणतात आणि त्या कपर्दिकामध्ये सापडलेलं हे शिवलिंग, म्हणून या देवस्थानाला नाव आहे कपर्दिकेश्वर. त्या कपर्दीमध्ये सापडलेलं ते शिवलिंग, ते खाली टेकल्यावर त्याचा आवाज असा मोठी पिंड वगैरे तयार झाली. तेव्हापासून हे स्थान इथं निर्माण झालं. हा चमत्कार घडला राघव चैतन्याला. नंतर ते 12 वर्षे इथे राहिले, साक्षात्कार झाला, सगळं काय आनंद वाटला. परंतु चला आपल्या जन्मभूमीला जावं कर्नाटकामध्ये. परंतु त्या काळामध्ये साधन नसायचे, पायी साधू माणसं प्रवास करायचे. ते तिकडं जात असताना त्यांना राघव चैतन्यानं अनुग्रह केला, केशव चैतन्यानं अनुग्रह केला. केशव चैतन्य इथे राहिले, म्हणून आपले गुरु महाराज गेले, परत भेटीगाठी नाहीत, म्हणून पुन्हा ते तिकडं शोधा करता गेले. तिकडे गेल्यानंतर त्यांनी जाताना बाबाजी चैतन्यानं अनुग्रह केला. म्हणजे राघव चैतन्य, केशव चैतन्य आणि बाबाजी चैतन्य. त्यामध्ये सुद्धा थोडासा वादविवाद आहे की कोणी म्हणतात की जे काही केशव चैतन्य यांनाच काय तर बाबाजी चैतन्य म्हणतात, आणि काही इतिहासाचं मत आहे की केशव चैतन्य आणि बाबाजी चैतन्य 2 वेगळे आहेत. तर संप्रदायामध्ये 2 मानले गेले की एक न मानता राघव चैतन्य, केशव चैतन्य आणि बाबाजी चैतन्य. तर मग बाबाजी चैतन्य इथे राहत असताना त्याच काळामध्ये तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर, कारण जीवनामध्ये देवप्राप्ती जरी झाली, जरी आपल्याला साक्षात्कार झाला, अनुभूती आली, तरी सद्गुरू जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत जीवनाची पूर्णता होत नाही. तुकाराम महाराज डोंगरावर भजन करत असताना त्यांना देवाची भेट झालेली होती. कारण माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, म्हणून ते झालं. पण सद्गुरू भेटलेले नाहीत. त्यामध्ये एखाद्या झोपले असताना त्यांना स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये 80 वर्षाचा एक साधू पुरुष, दाढीचा टाके 100 वाढलेला होता, रुद्राक्षाच्या माळा गळ्यात होत्या, त्रिपुंड्र भस्म असं ओढलेलं आहे, भगवी कफणी धारण केलेली आहे, हातामध्ये कमंडलू आहे, काठी आहे. असे एक साधू स्वप्नामध्ये आले आणि सांगितलं, तुकोबा मी तुझा सद्गुरू आहे. बाबाजीने स्वप्नी येऊनी तुकयाला अनुग्रह दिला आणि जकृपे अनुग्रह दिला. परंतु अनुग्रह दिल्यानंतर एकदम तुकाराम महाराज जागी झाले. तर स्वप्नीचे चैले जाईल लया. एकदा स्वप्नातून मनुष्य जागी झाला, पाहिलं तर मी एकटाच इथं आहे. पण ज्या अर्थी स्वप्न पडलं त्या अर्थी स्वप्नात साधू पुरुष आले. त्यामध्ये सुद्धा शास्त्र नियम असा आहे की माणसाला स्वप्न पडत असताना कोणत्या नाडीमधून पडलं, किती टायमाला पडलं, कोणत्या मुहूर्ताला पडलं, त्याच्यातून स्वप्नकात्र काही सत्य राहतात, काही मिथ्या राहतात. तर जे काही स्वप्न पडलं ते सत्य होतं. कारण बरीचशी स्वप्न अशी आहेत की ती स्वप्न सत्य मानलेली आहेत. अशा आपल्या धर्मग्रंथामध्येही उदाहरणं आहेत.
जेव्हा का आता रावणाचा क्षय होणार त्या काळामध्ये मंदोदरी स्वप्न पडलं. मंदोदरी सांगे रावणाप्रती स्वप्न देखिले म्या मध्यरात्री. मला मध्यरात्रीला स्वप्न पडलं, कुणीतरी एक वानर आलं, त्याने का तर लंका जाळली. हे जे स्वप्न खरं दुसऱ्या दिवशी का तर घडलं. तसं स्वप्न काही मिथ्याही राहतात, परंतु हे स्वप्न सत्य असावं म्हणून तुकाराम महाराज काय तर शोधा करता निघाले. येता येता इतिहास दुसरा असा, येथे उत्तमापूर येथपर्यंत आले भीमाशंकर मार्गे. इथे आल्यानंतर थांबले. एक काय तर तेली होता जानू नावाचा, त्याच्या घरी मुक्काम पडला. आणि सकाळी जेव्हा तुकाराम महाराज काय तर निघाले, लोकांना विचारलं बा इथे कोणी संत साधू संन्यासी राहतात का. त्यांनी सांगितले इथं काय तर कोणी अशा प्रकारे राहत नाही, परंतु ज्या अर्थी का तर नाही, परंतु चला लोकांनी सांगितलं तिकडे दक्षिण वाहिनी नदी गंगा आहे, तिथे का तर तुम्ही जाऊन पहा. तर तेव्हा तुकाराम महाराज का तर इकडे निघाले. तर गावापासून 1 किलोमीटर पुढे आलेले असताना इकडे चैतन्य महाराजांना समजलं, मी ज्याला स्वप्नात का तर दृष्टांती अनुग्रह दिला तो माझा एकमेव शिष्य तुकोबाराय मला भेटायला येतात. ही समाधी तसं पाहिलं तर आधीच इथे आहे आणि त्याच्यानंतर किती वर्षांनी हे सगळं घडलं? म्हणजे हा जवळजवळ का तर जवळजवळ कमत मधला जो अंतर आहे हा जवळजवळ 300 वर्षाचा मधला काळ जातो. परंतु साधू स्वप्नाधीश जरी समाधीस्थ झाले तरीसुद्धा अनुग्रह देऊ शकतात. अनेक उदाहरणं अशी आहेत. ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ झाले तरीसुद्धा अनेकांना का तर अनुग्रह मिळाला. अनुग्रह मिळाला आपलं सत्य अलीकडच्या काळातलं उदाहरण की आळंदीला ज्यांनी पालखी सोहळा वगैरे सुरू केला असे हैबत बाबांना माऊलीचा दृष्टांत झाला. आमचे वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुनाम गुरु जोग महाराजांना माऊलीने दर्शन दिलं. म्हणजे ही जी काही शक्तिपात किंवा त्या दृष्टीने साधू का तर देऊ शकतात, अनुग्रह करू शकतात, मंत्रदीक्षा देऊ शकतात. म्हणून जरी थोडासा अंतर असेल तरी साधू समाधीस्थ झाल्यावर मंत्रदीक्षा देऊ शकतात. या माध्यमातून तुकाराम महाराज का तर गावातून निघाले, यांनी ओळखलं, सामोरे गेले. पाहिल्याबरोबर तुकाराम महाराजांनी ओळखलं की हाच साधू माझ्या स्वप्नामध्ये आला, हेच कातुल साधू होते. धावत आले आणि श्री संतांशी माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत केल्याबरोबर काही बोलायला तयार नाहीत. आनंद वाटला. परंतु चैतन्य महाराजांनी सांगितलं, बाळा उठ, मीच का तर तुझा गुरु आहे, मीच तुझ्या स्वप्नामध्ये आलो. माझी परंपराही तुला सांगून जातो की राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खुण माळिकेची, बाबाजी आपुले सांगितले नाम. माझं नाव सांगितलं, डोक्यावर हात ठेवला आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी मंत्राची दीक्षा मिळाली. तिथून तुकाराम महाराजांना एक वेगळीच अनुभूती आली. नेमका मला आता का तर माझे सद्गुरू भेटले आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला, मला मंत्रदीक्षाही दिली, रामकृष्ण रे मंत्रही सांगितला. आणि हा प्रकार कधी घडला असेल, त्यावेळेस का तर कोणता दिवस होता, कोणता वार होता, कोणता महिना, म्हणून महाराजांनी या भंगामध्ये लिहूनही ठेवलं की माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. या माध्यमातून माझा अंगीकार केला आणि मला अनुग्रह वगैरे दिला. अशी तुकाराम महाराजांना अनुग्रह देण्याची जागा आणि अतिशय का तर जागृत समाधी सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांची अशी ही पुण्य पावन भूमी आहे. अलीकडे ओतूरून तुकाराम महाराजांचं स्थान देऊगाव, तिथूनही काय तर दिंडी सोहळा वगैरे इथे भेटण्याकरता येतो. माघ शुद्ध दशमीला देहूकरही येतात. पूर्व काळामध्ये देहूकरांचे जे काही साधू कीर्तनकार होऊन गेले त्यामध्ये निवृत्ती महाराज देहूकर एक मोठे कीर्तनकार संप्रदायामध्ये, ते माघ शुद्ध दशमीला दरवर्षी कीर्तनाला इथे काहीतरी यायचे. ते म्हणायचे आमचं गुरुस्थान म्हणजे ओतूर आहे, चैतन्य महाराज आहेत. त्या माध्यमातून हे ओतूरची भूमी अशी का तर खूप पुण्य पावन अशी भूमी आहे. तर महाराज तुम्ही मगाशी म्हटलं की आळ्याची समाधी आणि बाबाजी चैतन्य यांची समाधी ही संजीवन समाधी. तर संजीवन समाधी म्हणजे नेमकं काय? संजीवन समाधी म्हणजे साधू ध्यानस्थ बसल्यानंतर त्या जागे आजही सुद्धा ते आहेत. चैतन्य महाराजांची आणि ज्ञानेश्वर महाराज ज्या काही संजीवन समाधी महाराष्ट्रामध्ये मांडल्या जातात,
माऊली आजही समाधिस्थ आहेत. आजही अनेक लोकांना अनुभूती प्रचिती वगैरे एकत्र माऊलीची आलेली आहे. मग हैबत बाबा असतील, जोग महाराज असतील, अनेकांची उदाहरणं देता येतील. तशी चैतन्य महाराजांची संजीवन समाधी, कारण इथे जेव्हा लोक का तर मंदिर वगैरे नव्हतं, त्या काळामध्ये ऊन वारा पाऊस काही जरी असेल तर या वारुळाचा एक थोडीसुद्धा माती कमी झालेली नाही, जशीच्या तशी समाधी होती. पुढे गंमत अशी झाली की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजे जेव्हा शिवनेरीवर जन्माला आले, त्या काळामध्ये मोगलांचं सैन्य होतं. मोगलांचं सैन्य असताना या ठिकाणी का तर जेव्हा मोगलांचं सैन्य आलं, पाहिलं तर ही काहीतरी वारुळ आहे आणि लोक इथं दर्शना करता येतात. त्या वारुळाचाही मोठा इतिहास आहे, एवढी सांगून वेळ घेत नाही. परंतु लोक इथे दर्शनाला येतात, आपल्या मनोकामना काहीतरी पूर्ण होतात, अशी एक लोकांची धारणा ध्यान. इथे आल्यानंतर जेव्हा हे मोगलांचं सैन्य आलं, त्यांनी पाहिलं बा इथे एकात्र वारुळे, इथे लोक दर्शनाला येतात. या मंदिरांची का तर भ्रष्ट करण्याकरता म्हणून औरंगजेबाचे 2 सुभेदार होते, एकाचं नाव मस्तान खान आणि एकाचं नाव दस्तूर खान. ते आल्यानंतर या समाधीला असे सरळ का तर वाढलेलं वारुळ असताना त्याने अशी तलवार मारली. तलवार मारल्यामुळं तुम्ही जर पाहिलं तर समाधीचा थोडासा पुढचा भाग असा पडलेला दिसतो. त्याच्या कारण ते पडलं, परंतु त्याच्यातून रक्त निघालं. रक्त निघाल्यानंतर त्याचे भुंगे तयार झाले आणि त्या दोघंही जे होते, मस्तान खान आणि दस्तूर खान, दोघांचाही अंत इथेच लगेच काय तर झाला. त्यामुळं बादशाह घाबरला की बा हे कोणीतरी अवलिया साधू आहेत आणि त्या साधूची विटंबना माझ्याकडून जर घडली, आणखी काय अनिष्ट निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी या मंदिराची, या वारुळाची पूजा अर्चा वगैरे सर्व काही करता यावं वर्षानुवर्ष म्हणून काही भूमिदान या मंदिराकरता त्या काळामध्ये त्या दिलेली आहे. त्यामुळं अशी संजीवन समाधी आहे आणि जागृती जिवंत आणि अनेकांना अनुभूतीसुद्धा येते आणि प्रचितीसुद्धा आलेली. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये जोग महाराज संस्थे जेवढे कीर्तनकार वगैरे जुने आमची गुरु परंपरा होती, त्यातले बरेचसे आमचे गुरुजन या ठिकाणी यायचे, ज्ञानेश्वरी पारायण वगैरे करायचे, त्यांना काय तर आनंद वाटायचा. आजही सुद्धा आलेल्या प्रत्येक माणसाला प्रसन्नता वाटते, एक वेगळी आगळी काय तर अनुभूती या ठिकाणी यायला लागते. मी सुद्धा माझा जन्म बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार म्हणून गाव, परंतु 1968 साली आळंदीला आलो. जोग महाराज संस्थेत अभ्यास केला. 74ला बाहेर पडलो, नंतर भंडारा डोंगरावर राहिलो आणि 78 साली मी या भूमीमध्ये आलो. एकंदरीत ही संपूर्ण गंगा गावापासून दूर असलेलं ठिकाण, संजीवन समाधी, भगवंताचं शिवालय वगैरे ही तपोभूमी वाटले. पण मी सुद्धा या ठिकाणी का तर मला राहावंसं वाटलं, पण आपल्या जीवनाची कुठेतरी कालक्रमानं करायची. पण मलाही या गावामध्ये 45 वर्ष झाले या समाधीजवळ मी का तर राहतो, वास्तव्य करत असतो. मलाही काही अनुभूती प्रचिती आली, त्यामुळं संजीवन समाधी आहे हे माझा अनुभव याच्यामध्ये आहे. तर खूप खूप धन्यवाद महाराज. आणि आम्ही इथं आलो, आम्हाला खूप छान वाटलं. आणि संत तुकाराम महाराज, केशव चैतन्य, राघव चैतन्य यांच्या पदस्पर्शानं ही भूमी पावन झाली आणि आम्ही आज इथं आलो आहे, तर खूपच छान वाटतं आहे. आणि महाराजांनी इतकी सगळी माहिती दिली जी कुठेतरी फारशी लोकांना माहीत नाही आहे, तर खूपच सखोल अशी माहिती महाराजांनी दिली. तर महाराज खूप खूप धन्यवाद. आणि या भूमीमध्ये आणखी चैतन्य महाराजांची ही जी काही आहे, बऱ्याचशा महाराष्ट्रामध्ये अजून तुकाराम महाराजांचे गुरु कोण हे अजून लोकांना बऱ्याचशा अंशामध्ये माहिती नाही. ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु माहीत आहे सगळे बाकीचे, परंतु याचं कारण अजून तेवढा प्रचार झालेला नाही. उलट तुम्ही आलात, तुमच्या माध्यमातून आणखी महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराजांचे सद्गुरू कोण याची काहीतरी माहिती मिळेल. आणि एवढ्याच करता आता पुढे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वारकरी संप्रदायाचे ज्ञानेश्वर माऊली कदम म्हणून, ज्यांना छोटी माऊली म्हणतात, त्यांनी कमीत कमी 1,00,000-1.5 लाख लोक जमतील असा भव्य दिव्य एक गाथा पारायणाचा कार्यक्रम या ठिकाणी का तर आयोजित केलेला आहे. त्याचं कारण एवढंच आहे
की हे जे काही म्हणजे अजून लोकांपर्यंत गेलेली स्थानं नाहीत, लोकांना माहीत व्हावं, लोकांनी दर्शनाला वगैरे यावं, या ठिकाणी अशी सुंदर भूमी आहे. आल्यानंतर प्रत्येक माणसाला फक्त अजून लोकांना माहीत नाही, ती माहिती होण्याकरता आपण आलात. एवढी गोड माहिती का तर मला जशी देता आली तसा मी प्रयत्न केला. परंतु तुमचे सुद्धा या मंदिरातर्फे किंबहुना गावातर्फे हे जे काही देवधर्म संस्था यांच्या माध्यमातून तुमचे आभार मानतो. आणि असंच जिथं जिथं संत असतील त्या ठिकाणी संत वाङ्मयाचा प्रचार करा. आणखी काय तर तुम्हाला मोठं पुण्य मिळेल. रामकृष्ण हरी. खूप खूप धन्यवाद महाराज.